वय वर्ष 21. मनामध्ये मोठमोठी स्वप्न. नीट परीक्षा द्यायची आणि डॉक्टर व्हायचं एक स्वप्न. अर्थात ज्या ज्या घरामध्ये थोडीशी टॅलेंट मुलं आहेत, त्या त्या घरातून त्या मुलांवरती असं काहीतरी बनण्याचं कळत न कळत ओझं टाकलं जातं. ही सध्याची वस्तुस्थिती आहे. मग आईवडिलांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महागडे कोचिंग क्लास लावून जास्तीत जास्त मार्क मिळवून मेरिटमध्ये येण्याचा प्रयत्न करणं, रात्रंदिवस अभ्यास करणं. पण अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतर सुद्धा आत्ता नीट परीक्षेच्या बाबतीत जे काही घडलं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पेपर लीक झाले, त्याच्यामध्ये मग खूप लोकांना अटक झाली. आता हे धागेदोरे सगळ्या मोठमोठ्या कोचिंग क्लासपर्यंत पोचत आहेत. मोठमोठे कोचिंग क्लास कोणाच्या वरदहस्ताने सुरू असतात हे सुज्ञास सांगण्याची गरज नाही. मग एका पार्टीचा जन्म, मग त्यांनी आपल्या शिक्षण मंत्री सन्माननीय धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये आंदोलनं करणं, या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पण घरामधनं जर आपण मुलांवरती अशा पद्धतीने बोजा टाकला, हे माझं स्वप्न आहे बघ, माझ्या मुलाने असं व्हायला पाहिजे असं मला वाटतं, आमच्या वेळेस आम्ही करू शकलो नाही, तुम्हाला आम्ही वाटेल ते प्रोव्हाइड करतो, तुम्ही करून दाखवा, अशा पद्धतीची संभाषणं अनेक कुटुंबामध्ये तुम्ही पण ऐकली असतील. नॅचरली या 18 ते 22-23 वयोगटात या स्वप्नांचा कुठेतरी मनावर एक ताण नक्की येतो. त्यातून मग ठराविक कोचिंग क्लासची मुलं ठराविकरित्या मेरिटमध्ये कशी येतात याचा गौप्यस्फोट आत्ता झालेला आहे. इवन CBSE या शिक्षण मंडळात कशा पद्धतीने घोटाळे सुरू आहेत, ठराविक लोकांना कशी टेंडर दिली जातात, हे एका 17 वर्षाच्या झारखंडमधल्या विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणलं आहे. आणि अक्षरशः म्हणजे पार्लमेंटरी कमिटीला जे काही अपोजिशन एकत्र असतात त्यांची एक कमिटी असते, त्या कमिटीने नक्की हा घोटाळा कशा पद्धतीने झाला आहे याच्यासाठी त्या सार्थक सिद्धांत फ्रॉम झारखंड ज्या 17 वर्ष युवकांनी हे सगळं उघडकीस आणलं, ते समजावून सांगण्यासाठी, त्याच्याकडून व्यवस्थित ती बाब समजावून घेण्यासाठी या कमिटीने त्याला दिल्लीला आमंत्रित केलं, त्याच्याकडनं समजावून घेतलं. आणि त्यानंतर मग CBSEचे चेअरमन आणि सेक्रेटरी यांची तिथून राजीनामा घेऊन बदली करण्यात आली. खूप मोठी शिक्षा नाही दिली त्या लोकांना. म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सार्थक सिद्धांतने पाठपुरावा करून एक 17 वर्षाचा झारखंडचा विद्यार्थी सगळी पाळंमुळं खणून काढतो आणि होणारा भ्रष्टाचार, होणारा गैरप्रकार, CBSE पूर्ण भारतभर त्यांच्या शाळा आहेत, त्या बोर्डाच्या पद्धतीमध्ये जो काही लॅक्युना त्याला दिसला त्याचा त्यांनी पाठपुरावा करून अगदी योग्यरित्या सगळं उधळून लावलं आहे. अशा ह्या घटना घडण्याच्या पार्श्वभूमीवर एका वर्मा कुटुंबियांच्या घरात शहाजहानपूर या ठिकाणी एक 21 वर्षाचा युवक अक्षरशः जानेवारी महिन्यापासून एक हॅरियर कार घेऊन, टाटा हॅरियर कार घेऊन, त्या कारला आर्मीची रेड प्लेट लावून, त्याच्या पुढे आर्मीचा रेड फ्लॅग लावून, तो स्वतः एक ब्रिगेडियर आहे, ॲक्टिंग ब्रिगेडियर. पहा, वयवर्ष 21. जर तुम्हाला आर्मीमधल्या पदांची क्रोनॉलॉजी माहीत असेल, अगदी शिपायापासून CDS पर्यंत, तर ब्रिगेडियर होण्यासाठी 25-25, 30-30 वर्ष खपावं लागतं. तेव्हा कुठे एखादा हजारातनं ब्रिगेडियरपर्यंत पोचतो.
ही सद्य परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत 21 वर्षाचा युवक ब्रिगेडियरचं आयडेंटिटी कार्ड घेऊन आपल्या टाटा हॅरियर कार घेऊन 2 कमांडोंना, 2 बाउन्सर म्हणजे विकत घेतलेले, बाउन्सरला डेली जे काही तुम्हाला द्यावं लागतं ते भरावं लागतं, ॲडव्हान्स पेमेंट केल्यावर ती माणसं पाठवली जातात. अशा पद्धतीने सिक्युरिटी देणाऱ्या कंपन्या आहेत. अशातलेच कुठल्यातरी एका कंपनीचे 2 बाउन्सर, पण त्यांनासुद्धा बोगस आयडेंटिटी कार्ड्स ऑफ NSG कमांडोज, म्हणजे ब्रिगेडियरला सिक्युरिटी देणारे 2 NSG कमांडो आहेत असा देखावा करत एक व्यवस्थित व्हाईट ड्रेसमधला ड्रायव्हर ठेवून त्या ड्रायव्हरलासुद्धा बोगस आय कार्ड देऊन हा 21 वर्षाचा आर्यन वर्मा असं नाव असलेला युवक ब्रिगेडियर आहे असं दाखवत जानेवारी महिन्यापासून शहाजहानपूर एरियाच्या आसपास त्या टाटा हॅरियर कारमधनं भटकत होता. अर्थात आता लोकल पोलीस प्रशासन जे असतं ते फ्लॅग बघतात, लाल पाटी आहे बघतात, त्यांना कळतं की आता लष्करी अधिकारी आहे, कौन पंगा लेगा. ते आपलं जे काय दिसते त्याच्यावर विश्वास ठेवतात. कुठल्याही पद्धतीने अडवणूक त्याची झाली नाही, आणि झाली असती तरी त्याच्याकडं आय कार्ड होतं, ते डुप्लिकेट आहे हे ओळखण्या इतपत या प्रशासनात काम करणाऱ्यांना कदाचित प्रशिक्षण असतं, नाही असं नाही, पण विचारायचं धारिष्ट्य कोणाचं होणार. ब्रिगेडियरची कार आहे, त्याला पास थ्रू मिळत गेला. त्यानंतर मग एका रिटायर झालेल्या म्हणजेच माजी सैनिकाच्या हे लक्षात आलं. त्यांनीसुद्धा एक अधिकारी म्हणून काम केलेलं आर्मीमध्ये. त्याला माहिती आहे की ब्रिगेडियर होण्यासाठी किती वर्ष लागतात. मग ह्या कारमध्ये बसलेला हा तर खूप तरुण दिसतोय, हाऊ इट इज पॉसिबल, ही त्याला शंका आली. म्हणजे एका भूतपूर्व सैनिकाच्या चौकस नजरेला ही गोष्ट खटकली आणि त्यांनी मग ठराविक लोकांपर्यंत तो निरोप पाठवला, परंतु गुप्तरित्या त्याच्यावर पाळत चालू झाली. त्यांना मदत करणारे पण 2 माजी सैनिक आहेत, रिटायर्ड सुभेदार मेजर. अशा 2-3-4 ग्रुप करून त्याचा पाठलाग सुरू ठेवला. जानेवारीपासून हा आर्यन वर्मा भटकत होता ब्रिगेडियर म्हणून. शेवटी एका इन्स्टिट्यूटमध्ये मिलिटरीसाठी प्रयत्न करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मोटिवेशनल स्पीच द्यायचं आहे अशी त्याला विनंती केली, आमंत्रित केलं गेलं, आणि त्या इन्स्टिट्यूटपर्यंत तो सुद्धा त्या जाळ्यात अडकला. तो गेला मोटिवेशनल लेक्चर द्यायला आणि मग ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्याला ताब्यात घेतलं. म्हणजे सगळ्या मिलिटरीच्या लोकांनी त्याला घेरलं. त्याचे कमांडो बोगस, ड्रायव्हर बोगस, आय कार्ड बोगस, त्याच्याकडं मिळालेलं एक पिस्तूल ते सुद्धा बनावट पिस्तूल, म्हणजे काहीच त्याचा उपयोग नाही असं. अशा काही गोष्टी त्याच्याकडनं सगळ्या हस्तगत केल्या. 4 अरेस्ट झाली. पण शहाजहानपूरसारख्या या शहरामध्ये एक 21 वर्षाचा आर्यन वर्मा नावाचा नीटची परीक्षा दिलेला एक विद्यार्थी असं धारिष्ट्य करतो, का करतो? नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं, व्यवस्थित सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून. कदाचित याचं कुठे इंटरनॅशनल कनेक्शन आहे का, भारतातली कुठली माहिती तो गोपनीयरित्या दुसऱ्या देशाला त्यांनी प्रोव्हाइड केली आहे का वगैरे चौकशी होणारच. त्यानंतर मग असं निष्पन्न झालं की त्याची आई आजारी होती आणि नीट परीक्षेत त्याला मिळालेलं अपयश कदाचित आईला सहन झालं नसतं. काहीतरी अघटित घटना घरात घडली असती असं समजून त्यांनी सगळा हा देखावा त्या आईच्या प्रेमापोटी, तिला काही होऊ नये, तिचा मुलगा नीट पास झाला आहे आणि AFMCमध्ये तो डॉक्टर म्हणून रुजू झाला आहे, असा देखावा त्यांनी घरात निर्माण केला, असं त्याच्या आता स्टेटमेंटमधनं निष्पन्न होतं आहे. म्हणूनच मी सुरुवात व्हिडिओची अशी केली की नसते बोज आपल्या पाल्यांवरती टाकू नका. त्याचं जे काही करिअर त्याला अकॅडमिकली करायचं आहे, त्याच्या मनात काय आहे तेवढं त्याला करू द्या. त्याच्यावरती कोणत्याही गोष्टी लादू नका. त्याच्या बुद्धिमत्तेचा कस जर डॉक्टर इंजिनियर होण्याइतपत नसेल तर त्याच्यावर त्या गोष्टी लादून त्याला प्रेशराईज करू नका आणि स्वतःही त्याच स्वप्नामध्ये रमू नका. आपल्या समाजामध्ये, जगामध्ये असे कितीतरी अनेक गोष्टी आहेत
ज्या कमी टॅलेंट असलेली मुलंसुद्धा त्याच्यात चमक दाखवू शकतात, एक चांगलं आयुष्य जगू शकतात, तुम्हाला म्हातारपणी व्यवस्थित सांभाळू शकतात. फक्त या ठराविक गोष्टींचा बोजा सगळ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकायचा आणि त्यांना अगदी तेलाच्या घाण्याच्या बैलाप्रमाणे राब राब राबायला प्रवृत्त करायचं. त्याच्यातून मग अपयश आलं की काही विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होतात, पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. त्यामुळं या आर्यन वर्माची जी मानसिकता आहे, आपल्या भारताच्या दृष्टिकोनातनं एक नशीब चांगलं, की मला तर वाटतं की कुठलेही इंटरनॅशनल कनेक्शन्स त्याची नसणार आहेत. तो जे काही स्टेटमेंट देतो ते खरं निघावं याच सदिच्छा, शुभेच्छा पूर्ण आपल्या देशासाठी. पण कुठल्याही कुटुंबात या वर्मा कुटुंबियांसारखी घटना पुन्हा घडू नये, हा देखावा करण्यात त्याचा जो काही खर्च झाला असेल, तोसुद्धा त्या कुटुंबाला विनाकारण भुर्दंडच ना. 4-5 महिने हा देखावा करत फिरणं, 2 बाउन्सर्स बुक करणं, एक ड्रायव्हरला पगार देणं, स्वतः डुप्लिकेट सगळे ड्रेस, स्टार सगळं तयार करणं, आय कार्ड तयार करणं, हकनाक त्यांनीसुद्धा ह्याच्यासाठी एक 2-5 लाख रुपये नक्की खर्च केलेले आहेत. पुन्हा ती टाटा हॅरियर कार, ती काय त्याची आहे का कोणाची आहे? म्हणजे अशी मानसिकता जर आपल्या घरातल्या मुलांची व्हायला लागली, आपण स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, मग आपल्या पेरेंट्सला काय वाटेल? अशा धसक्याने जर असा काही क्राईम करू लागली मुलं, तर मग त्यांचं आयुष्य होत्याचं नव्हतं होऊन जाईल ना. एकदा ब्लॅकलिस्टमध्ये गेला, क्रिमिनल म्हणून गेला, तर त्याला परत नोकऱ्या मिळताना अडथळे निर्माण होतात. या साध्या साध्या गोष्टी प्रत्येक पालकांनी लक्षात घ्याव्यात आणि ह्या वर्मा कुटुंबियांकडनं पुढच्याच ठेच मागचा शहाणा. इतर कुटुंबियांनी सावध व्हावं, इतर मुलांनी असले काही प्रकार डोक्यात कधीही आणू नयेत. पूर्ण जीवन तुमचं स्पॉईल होऊ शकतं. समजा तुम्ही नीटमध्ये फेल झालात, JEEमध्ये फेल झालात, इट डझंट मॅटर. कोणताही फेल्युअर हा शेवटचा फेल्युअर होऊ शकत नाही. कोणतीही परीक्षा ही शेवटची परीक्षा आहे असं मानणं फार चुकीचं आहे. सो मेनी ऑप्शन्स आर अवेलेबल. तुम्हाला जगामध्ये हे 1-2च दरवाजे उघडे आहेत असा समज तुम्ही बिलकुल करून घेऊ नका, अशीही मी सर्व तरुण आणि तरुणींना अगदी आर्जवी विनंती करतो आणि सांगतो हक्काने, की एखादा दरवाजा बंद झाला तर देवाने तुमच्यासाठी दुसरा चांगला दरवाजा कदाचित उघडा ठेवलेला असतो. या गोष्टीवर विश्वास ठेवून आपण दुसरे ऑप्शन चेक करायचे असतात. आपली बुद्धिमत्ता काय आहे? सेल्फ ॲनालिसिस. तुम्हाला सगळ्यात जास्त चांगलं कोण ओळखतं? तुमचे आईबाबा पण नाही, तुम्ही स्वतःला चांगलं ओळखू शकता. स्वतःची कॅपॅसिटी काय आहे? स्वतःमध्ये कोणत्या कमतरता आहेत? स्वतःमध्ये प्रावीण्य आपण कोणत्या बाजूला आपण मिळवू शकतो? आपला नक्की स्वतःचा कल कुठे आहे? हे सगळ्यात जास्त चांगलं तुमचं तुम्हाला कळतं. त्यानुसार आपली जीवनरेखा आखा. मस्त आहे मानवी जीवन. ते असं कुठल्या तरी फालतू गोष्टी करून ह्या आर्यन वर्मासारखं आयुष्य उद्ध्वस्त करून घेऊ नका. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना तुम्ही मानसिक त्रासात टाकाल इतकंच यातून घडेल, बाकी काही निष्पन्न होणार नाही. असा एक सबुरीचा सल्ला देऊन या व्हिडिओ इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.